नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मी ओम राठोड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आणि स्पेसिफिक पाहणार आहोत आपण कोकणामधील किल्ले आणि इतर जिल्ह्याचे जे किल्ले असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, कोकणातील पहिला जिल्हा घेऊ आपण पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये किल्ला आढळतो, त्याचं नाव आहे अर्नाळा किल्ला. कोणता किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो? अर्नाळा. त्याच्यानंतर आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये किल्ला आहे महत्वाचा, त्याचं नाव आहे वसई किल्ला. कोणता किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो? वसई. त्याच्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे रायगड. रायगडमध्ये खूप महत्वाचे किल्ले आढळतात आणि रायगडमध्ये महत्वाचा किल्ला म्हणजे स्वतः रायगड, कारण या रायगड किल्ल्यावरूनच जिल्ह्याचं नाव ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये अजून एक किल्ला आढळते ज्याचं नाव आहे जंजिरा. त्याच्यानंतर रायगडमध्ये अजून एक किल्ला आहे त्याचं नाव आहे खांदेरी उंदेरी. हा किल्ला आहे अति महत्वाचा. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला लिंगाणा किल्ला. हा सुद्धा एक महत्वाचा किल्ला आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जाते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा महत्वाचे किल्ले आढळतात, त्याचं नाव आहे पूर्णगड आणि दुसरा आहे विजयगड. हे दोन महत्वाचे किल्ले आहेत जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आढळते. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा महत्वाचा किल्ला आहे स्वतः सिंधुदुर्ग किल्ला. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग मध्ये, ज्याचं नाव आहे विजयदुर्ग. आता सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे दोन्ही जे किल्ले आहे विद्यार्थी मित्रांनो ते समुद्रामध्ये असे आढळतात. ठीक आहे, आणि दुर्ग म्हणजे होते समुद्रामधील किल्ले. तर अशा प्रकारे आपल्या कोकणातील महत्वाचे किल्ले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत.